Maintenance of electrical equipment, 6th semester, electrical engineering. चॅप्टर वनमध्ये काय आहे, सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट्स. याच्यामध्ये जे 4 पॉईंट्स आहेत आपल्याला ते सगळ्यात बेसिक पाहिजे आहेत आपल्याला. बेसिकली सेफ्टी, इलेक्ट्रिक शॉक, इलेक्ट्रिक फायर्स आणि अर्थिंग. ठीक आहे, तर पहिला पॉईंट पाहूयात आपण. इलेक्ट्रिक सेफ्टी. व्हॉट इज इलेक्ट्रिकल सेफ्टी? टू सिक्युअर ह्युमन लाईफ फ्रॉम गेटिंग इन टू अनवॉन्टेड कंडिशन्स. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, अनवॉन्टेड कंडिशन वेअर इट कॅन कॉस्ट दॅट ह्युमन हिज ऑर हर लाईफ. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य धोक्यात जाऊ नये अशा काही अनवॉन्टेड कंडिशन्समध्ये जाऊन. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, सिक्युअर करावं लागेल ह्युमन लाईफला. डायरेक्ट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट, इलेक्ट्रिक आर्क, थर्मल कॉन्टॅक्ट बर्न्स. दीज आर द मोस्ट अनडिझायरेबल कंडिशन्स. या 3 कंडिशन्स ज्या आहेत ह्या मोस्ट अनडिझायरेबल कंडिशन्स आहेत फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑफ वर्कर्स. सो इट इज द ड्युटी ऑफ ऑर्गनायझेशन. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ही आहे की ऑर्गनायझेशनची ड्युटी ही आहे की त्यांनी काय करायला पाहिजे, ह्युमन रिसोर्सला सेव्ह केलं पाहिजे. मग यालाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रिकल सेफ्टी. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी म्हणजे काय. बेसिकली या डायग्रामकडे लक्ष द्या. या डायग्राममध्ये हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि हा सेकंड निगेटिव्ह म्हणजे हे अर्थ केलेलं आहे त्यांनी. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की जो पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट किंवा ग्राउंड आहे याच्यामध्ये एक हा व्यक्ती उभा राहिलेला आहे. आता काय होतं की सर्किट कंप्लीट व्हावं लागतं, त्याच्याशिवाय करंट फ्लो होत नाही. मग माणसाच्या किंवा व्यक्तीच्या बॉडीमधून हा करंट पास व्हायला लागतो ज्यावेळी तो या 2 टर्मिनल्सच्या अक्रॉस येत असतो. ठीक आहे, आता ह्याच्यामुळे काय होतं की व्यक्तीच्या शरीरातून करंट पास होतो आणि नंतर तो ग्राउंडला जातो आणि त्यावेळेस हे सर्किट कंप्लीट होतं. मग इलेक्ट्रिकलमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळं काय होतं की आपल्याला इलेक्ट्रिकल सेफ्टी महत्त्वाची राहते आणि इलेक्ट्रिकल शॉक लागू शकतो. तर बेसिकली प्रॉपर्टी आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे मस्ट कंप्लीट अ सर्किट. म्हणजे कुठलंही सर्किट हे कंप्लीट व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी तुम्हाला काय लागतं, सर्किट कंप्लीट पाहिजे. CKT कंप्लीट पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. नेक्स्ट आहे सीक्स द इझिएस्ट अँड ऑल पाथ्स टू ग्राउंड. आता सीक म्हणजे काय, शोधणे. ठीक आहे, शोधणे. इझिएस्ट आणि ऑल पाथ्स टू द ग्राउंड म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय करत असतो, बेसिकली जो इझिएस्ट पार्ट आहे आणि जे सगळे पार्ट्स आहेत बाकीचे सुद्धा ज्याच्यामधून तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट करू शकता अशा सगळ्या भागांमधून तो जायसाठी सिद्ध असतो. तर हे लक्षात ठेवून द्यायचं की बाबा इझिएस्ट पार्ट. आता इझिएस्ट पार्ट हा शब्द जर आला ना तर एक गोष्ट लक्षात ठेवून द्यायचं, ज्याचं रेझिस्टन्स कमी त्यामध्ये तो इझिएस्ट पार्ट असतो. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी काय करतात, अर्थिंग करतात. आता अर्थिंग जो असतो, अर्थिंगमध्ये काय असतं, रेझिस्टन्स कमी असतं. हे कधीही लक्षात ठेवून द्यायचं. अर्थिंग जे असतं त्याचं रेझिस्टन्स आपल्याला सगळ्यात कमी करावं लागतं, हे विसरू नका. जसं आपण हा सब्जेक्ट शिकत जाऊ तसं आपल्याला अर्थिंगबद्दल सर्व गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये डूज अँड डोंट्स. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे सुपरवायझरने की बाबा त्याचे जे वर्कर्स आहेत हे सेफ राहायला पाहिजेत. तर त्यासाठी ह्यांनी डूज अँड डोंट्सची काही लिस्ट दिलेल्या आहेत, त्या आपण पाहून घ्यात. ह्या सगळ्या जनरल आहेत, याच्यामध्ये काही खूप टेक्निकल नॉलेज त्यांनी दिलेलं नाही आहे. तुम्ही एकदा वाचून घेतल्यानंतर व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हा पूर्ण सेक्शन वाचून घ्यायचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी एक पॉईंट तुम्हाला समजून सांगेन. ट्रीट एव्हरी इलेक्ट्रिकल डिव्हाइस ॲज एनर्जाइज. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रिकल डिव्हाइस हा एनर्जाइज म्हणजे त्याच्यामध्ये सप्लाय पोहोचत आहे तो एनर्जाइज्ड असतो. इवन इफ डज नॉट लुक लाईक इट इज प्लग्ड ऑर ऑप्शनल. ठीक आहे, आता ऑपरेशनल आहे किंवा प्लग्ड इन आहे याचा विचार करायचा नाही, त्याला एनर्जाइज म्हणायचं. आता हे एनर्जाइज का, बेसिकली एक लक्षात ठेवून द्या की कुठल्याही इक्विपमेंटमध्ये कॅपॅसिटन्स हा असू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवून द्या. आणि कॅपॅसिटन्स हे एनर्जी स्टोअर्स करत असतं, म्हणजे तो एनर्जाइज झालेला असतो. त्यामुळं काय होत असतं की जरीही आपलं इक्विपमेंट सप्लायशी कनेक्टेड नसेल, मेन सप्लायशी कनेक्टेड नसेल, तरीसुद्धा कॅपॅसिटन्समुळं त्या इक्विपमेंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस झालेली असते. म्हणून पहिल्यांदा कॅपॅसिटन्स जो असतो तो चेक करायचा आणि त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला चार्जेस डिस्चार्ज करायचे.
ओके, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. हे पुढे गेल्यानंतर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. अनप्लग दी अप्लायन्सेस. पहिल्यांदा अनप्लग अप्लायन्सेस कुठलंही काम करण्याच्या आधी तुम्हाला सप्लाय पॉईंट काढून टाकायचा. ठीक आहे. वेन वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल डिव्हायसेस ओनली यूज दोज टूल्स विच हॅज नॉन कंडक्टिंग हँडल. नॉन कंडक्टिंग हँडल म्हणजे काय, आपल्याकडे पकड असते, परत टेस्टर असतो, यांच्या हँडलला आपण काय केलेलं आहे, कधी कधी ग्लास, मायका, सिरॅमिक, प्लास्टिक अशा प्रकारचे हँडल्स दिलेले असतात. आता हे काय आहेत, सगळे इन्सुलेटिंग डिव्हायसेस आहेत. म्हणजे इन्सुलेटिंग डिव्हाइस असलेलं कुठलंही इक्विपमेंट आपण इलेक्ट्रिकल मशीन किंवा सिस्टमवरती काम करत असताना वापरायचं, एवढं लक्षात ठेवून द्या. नेक्स्ट आहे, ट्राय टू लिमिट द यूज ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इन रूम्स दॅट आर व्हेरी कोल्ड अँड हॅव लॉट ऑफ कंडेन्सेशन. बेसिक एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, कधीही ॲज अ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनियर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून द्यायची की कधीही आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये ओलावा राहू नये कुठल्याही पद्धतीने. तो मॉइश्चर असेल, लिक्विड असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, यांचा ही होऊ द्यायचं नाही, संपर्क होऊ द्यायचा नाही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला. हे लक्षात ठेवून द्यायचं कधीही की मॉइश्चर, लिक्विड, वॉटर वेपर अशा कुठल्याही गोष्टीची होऊ देत नाही. आता व्हेरी कोल्ड कंडिशनमध्ये काय असतं, मॉइश्चर असतं, आणि कंडेन्सेशनमध्ये सुद्धा काय असतं, मॉइश्चर असतं. ठीक आहे. ते वॉटर वेपर म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये असतात, त्याच्यामुळं आपण त्याला लिमिट करायचं. वेन हँडलिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मेक शुअर युअर हँड्स आर ड्राय. म्हणजे फक्त काय तुमचा ओलावा त्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये असला नाही पाहिजे, तर तुमचं शरीरसुद्धा ड्राय असलं पाहिजे. ही गोष्ट मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला समजावून सांगेन, येणाऱ्या स्लाईडमध्ये. ओके, का ड्राय असलं पाहिजे आणि का नाही. इफ यू स्पिल एनी काइंड ऑफ लिक्विड ऑन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, जर तुम्ही कुठल्याही इक्विपमेंटवरती लिक्विड स्प्रे करणार असाल, फर्स्टली इमिडिएट दी पॉवर सप्लाय. पहिल्यांदा पॉवर सप्लाय बंद करायचा, मेन स्विच थ्रू किंवा सर्किट ब्रेकर थ्रू, किंवा डायरेक्टली अनप्लग करा इक्विपमेंट, डायरेक्टली त्याला सप्लायपासून दूर करा. हे करायचं जर लिक्विड तुम्ही टाकणार असाल तर. नेक्स्ट आहे, कीप ऑल इलेक्ट्रिकल सर्किट कॉन्टॅक्ट पॉईंट्स एनक्लोज्ड. म्हणजे हे सगळे इलेक्ट्रिकल सर्किटचे कॉन्टॅक्ट जे आहेत ना, ते सगळे एनक्लोज्ड ठेवून द्यायचे. नेक्स्ट आहे, फायनली यू आर एबल टू वर्क ऑन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विथ वन हँड while the other hand is out of the way at your side or in your pocket. This minimizes the chance of current passing through your chest. And that should minimize the chances of accident. आता ह्याच्यामध्ये काय म्हणतं माहिती आहे का, तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला हात लावला आहे, आता हा समजा इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला तुम्ही हात लावला आहे, तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला हात लावल्यानंतर जो तुमचा दुसरा हात आहे, एक तर तुम्ही सस्पेंडेड ठेवून द्यायचं, किंवा तुम्ही काय करू शकता, त्याला पॉकेटमध्ये ठेवून देऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवून द्यायची. ओके, पॉकेटमध्ये ठेवून दिलं आणि जर सस्पेंडेड ठेवून दिलं तर शक्यता ही असते की तुमच्या चेस्टमधून करंट जाणार नाही. तो तुमच्या चेस्टमधून जाण्याच्या ऐवजी तुमच्या दुसऱ्या कुठल्या तरी चेस्ट किंवा शोल्डर्स थ्रू तुमच्या बॉडीमधून ग्राउंडला निघून जाईल. याला आपण काय म्हणतो, ही एक लक्षात ठेवून द्या, ह्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डोंट्स, म्हणजे काय केलं नाही पाहिजे आपण ॲज अ सुपरवायझर म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं आहे, डोंट टच एनी ॲक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किट्स. कुठल्याही ॲक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किटला शक्यतो हात लावायचा नाही, कारण त्याच्यातून किती ॲम्पियर करंट जातो, मिली ॲम्पियर करंट जातो हे आपल्याला ठाऊक नसतं. ते आपण जोपर्यंत मीटर लावत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून ॲक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किट्सला टच करू नका. नेवर टच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वेन एनी पार्ट ऑफ युअर बॉडी इज वेट. मी म्हणलं तुमचं शरीर ड्राय असलं पाहिजे, वेट असलं नाही पाहिजे, ओलावा असला नाही पाहिजे. इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा ओलावा असला पाहिजे, आणि तो ओलावा तुमच्या शरीराला सुद्धा असला नाही पाहिजे. घाम येत असेल तर तो पटकन पुसून घ्यायचा बाजूला जाऊन, आणि जर हाताला घाम येत असेल तर पटकन तोही पुसून घ्यायचा. आणि जर तुमचं शरीर ओलं असेल, आंघोळ करून आला असाल तुम्ही, तर तेही सुद्धा तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित शरीराला ड्राय करून घ्यायचं आणि मगच इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला हात लावायचा. ठीक आहे. डू नॉट स्टोअर लिक्विड्स ऑफ एनी सॉर्ट नियर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आहे त्याच्या बाजूला तुम्ही लिक्विड ठेवायचं नाही. ते कुठल्याही प्रकारचं असू द्या, ते एक वेळ तुम्ही फ्लेमेबल ठेवू शकता किंवा इनफ्लेमेबल, कुठल्याही प्रकारचं राहू द्या. वॉटर असू द्या, गॅस असू द्या, इथेनॉल असू द्या, पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, तुम्ही त्याच्या बाजूला ठेवायची नाही.
इफ अ पर्सन कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ अन एनर्जाइज्ड इलेक्ट्रिकल कंडक्टर डू नॉट टच द इक्विपमेंट इट्स कॉज और पर्सन अफेक्टेड. म्हणजे एक लक्षात ठेवून द्या, समजा मी जर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला शॉक लागला मला, तर त्या व्यक्तीला तुम्ही टच नाही करायचं, त्याच्या इक्विपमेंटला टच नाही करायचं किंवा सप्लायला टच नाही करायचं. डायरेक्टली जाऊन मेन पॉवर सोर्स जो असतो तुमचा किंवा मेन सर्किट ब्रेकर जो असतो MCB, तो तुम्ही काय करायचा, अनप्लग करायचा आणि त्याच्यावरून काय करायचं, लेदर बेडचा वापर करायचा तुम्ही त्याला अनप्लग करण्यासाठी. हे कधीही लक्षात ठेवून द्या. ओके. डू नॉट विअर मेटल ऑफ एनी सॉर्ट इफ यू आर वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आता कुठलंही मेटल तुम्ही घालायचं नाही. काही जण अंगठी घालतात, काही जण हातामध्ये कडं घालतात, काही जण गळ्यामध्ये चेन लावतात. तर कुठल्याही प्रकारचं मेटल तुम्ही शरीरावरती धारण करायचं नाही. यामुळे काय होत असतं, इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये मॅग्नेटिझम असतं. मॅग्नेटिझम काय करू शकतं, तुम्हाला इलेक्ट्रिकल सर्किटकडे तुमचं मेटल खेचू शकतं आणि यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला डायरेक्टली शॉक लागू शकतो. ओके. ऑल्सो डू नॉट ट्राय टू पोक प्रोब फिक्स इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विथ ऑब्जेक्ट्स लाईक पेन्सिल. म्हणजे पेन्सिल, रूलर अशा कुठल्याही नॉन टेक्निकल गोष्टींचा वापर करून तुम्ही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला फिक्स करायचं नाही आहे. हे झाले डोंट्स. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी इन वर्क प्लेस. हा एक मेन पॉईंट आहे. आणि ही जी डायग्राम दाखवते तुम्हाला, या डायग्रामकडे नीट लक्ष द्या. हा पूर्ण स्लाईड व्यवस्थित पहा, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा स्लाईड आहे तुमच्यासाठी. आता मी तुम्हाला शरीर जे शरीर असतं ते वेट कंडिशन म्हणजे ओलावा नसावा शरीरामध्ये, असं का म्हणलं मी. काय होत असतं, वेट कंडिशनमध्ये कंडक्टिव्हिटी रेट वाढतो. वेट कंडिशनमध्ये कंडक्टिव्हिटी रेट काय होतो, इन्क्रीज होतो. केव्हा होतो, वेट कंडिशनमध्ये. आणि ड्राय कंडिशनमध्ये हेच कंडक्टिव्हिटी रेट काय होतो, कमी होतो. म्हणून तुम्हाला काय करायचं असतं की तुमचं शरीर जेवढं ड्राय असेल तेवढं बघायचं. ठीक आहे. आता जे समोर डायग्राम दाखवत आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये बघा, त्याच्या हँडवरती 500 ओहम, त्याच्यात त्याचं धड आहे त्याचं आहे 100 ओहम आणि जे पाय आहेत ते 500 ओहमचे आहेत. तर एक गोष्ट लक्षात येते की हँड टू हँड रेझिस्टन्स जे आहे ते 1000 वॅट्स असतं आणि लेग्स टू लेग्स आणि हँड टू हँड हे 1000 म्हणजे इक्वल आहेत. पण तुमचं जे बेसिक धड आहे आणि बेसिक धडामध्येच तुमचं सगळ्यात कमी रेझिस्टन्स असतं. आता बेसिक धडामध्ये रेझिस्टन्स कमी आहे आणि धडाच्या बेसिकली छातीमध्ये तुमच्या हृदय असतं. म्हणजे इथून जर करंट व्हायला तर तो जास्त व्हाईल. त्यामुळं काय करायचं की जास्तीत जास्त ड्राय सिच्युएशनमध्ये राहायचं आणि फक्त हातांचा वापर करायचा किंवा पायांचा वापर करायचा. बाकी चेस्ट शक्यतो टच होऊ द्यायची नाही कुठेच. एवढी गोष्ट लक्षात ठेवून द्या. तर यांनी एक इक्वेशन दिलेलं आहे की ओम्स लॉनुसार आपला आता भारतामध्ये 230 वोल्ट आहे, अमेरिकेमध्ये 120 वोल्ट आहे. रेझिस्टन्स किती असेल, जर रेझिस्टन्स 1000 जरी धरलं आपण म्हणजे दोन्ही हातांचं, तर किती होईल ते 0. हे कट केल्यानंतर 0.23 ॲम्पियर करंट तुमच्या शरीरातून जाऊ शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवून द्या. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वन मेथड ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट इंजुरीज फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक इज द ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर. हे एक डिव्हाइस आहे. हे काय करतं, ग्राउंड फॉल्ट जर झालेला असेल ना तर तो सर्किट इंटरप्ट करतो. ठीक आहे. कुठलाही फॉल्ट जर झाला असेल सिस्टममध्ये, म्हणजे जास्त करंट फ्लो होत असेल तर तो काय करतो, इंटरप्ट करायला चालतो. इट कंटिन्युअली मॉनिटर्स द करंट फ्लो अँड टू फ्रॉम इलेक्ट्रिक इक्विपमेंट इफ द करंट गोईंग आउट टू द प्रोटेक्टेड इक्विपमेंट डिफर्स बाय 0.005. जर एवढ्या टॉलरन्सच्या पलीकडे जर तो गेला म्हणजे 5 मिली ॲम्पियरच्या जर पलीकडे गेला तर काय होतं, GFCI हा डिएनर्जाइज होतो आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला काय करतो, तो कट ऑफ करतो, त्याचा सप्लाय कट ऑफ करतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोक्युशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल की कुठल्याही व्यक्तीला जर शॉक लागला तर त्याला डॉक्टर लोक छातीला शॉक देतात, त्याला आपण इलेक्ट्रोक्युशन म्हणतो असतो. बेसिकली त्याचाच टाईप आहे तो. इलेक्ट्रिक्युशन करूनच आपण काय करतो, व्यक्तींना परत नंतर त्यांचं हृदय चालू करू शकतो. ठीक आहे. इथं क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट आहे शॉक म्हणजे काय. बेसिकली शॉकची कॉन्सेप्ट काय आहे की इलेक्ट्रिकल शॉक
म्हणजे कुठलाही विद्युत धक्का जो तुमच्या शरीराला लागू शकतो, म्हणजे अनवॉन्टेड कंडिशन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आपल्याला काय विचारायचे शॉकमध्ये, की शॉक हा कशामुळे लागतो, व्होल्टेजमुळे लागतो की करंटमुळे लागतो. बेसिकली शॉक हा करंटमुळे लागत असतो, तो व्होल्टेजमुळे लागत नाही. कधीही लक्षात ठेवून द्यायचं, व्होल्टेजमुळं लागत नाही. समोर दिलेली जी तुम्हाला चार्ट आहे किंवा तुम्हाला जो तुम्हाला टेबल दिलेला आहे त्यामध्ये लक्षात ठेवून द्या की किती मिली ॲम्पियरला, कारण शॉक तर आता मिली ॲम्पियरमध्ये किंवा ॲम्पियरमध्येच लागणार, तर किती मिली ॲम्पियर किंवा ॲम्पियरला तुम्हाला काय होतं, पर्सनवरती काय इफेक्ट होतो, त्याच्यावरती काय परिणाम होतो, हा तो चार्ट दाखवत आहे. ठीक आहे. तर बघा 0.5 to 3 मिली ॲम्पियरमध्ये फक्त टिंगलिंग म्हणजे चिमटा घेतल्यासारखं थोडं चमक बसणे एवढं सेन्सेशन होतं. परत 3 मिली ॲम्पियर टू 10 मिली ॲम्पियर किती होतं, मसल कॉन्ट्रॅक्शन, मसल्स जे असतात तुमच्या शरीरातले ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, ते काय होतात, आकुंचन पाहायला लागतात आणि त्याच्यामुळे थोडासा पेन होतो तुम्हाला. पण आता हे जे 2 ॲरोज दिलेत हे 2 महत्त्वाचे सांगत आहेत, कारण हे 2च्या लिमिट आहेत त्या महत्त्वाचे. 10 ॲम्पियर टू 40 मिली ॲम्पियर जर आला तर लेट गो थ्रेशोल्ड आहे. असा थ्रेशोल्ड म्हणजे अशी लिमिट आहे की याच्यातून काय करायचं, पटकन सोडायचा प्रयत्न करायचा, धरायचंच नाही त्याला जास्त वेळ. ठीक आहे, याला आपण लेट गो थ्रेशोल्ड म्हणतो. परत आहे 30 to 75 मिली ॲम्पियर, यामुळं रिस्पायरेटरी पॅरालिसिस येत असतो. रिस्पायरेटरी पॅरालिसिस तर सगळ्यांना माहिती आहे, अर्धांगवायू. आणि रिस्पायरेटरी म्हणजे काय, श्वासोच्छ्वास, जो श्वासोच्छ्वासाचा तुम्हाला पॅरालिसिस येईल म्हणजे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो, तो केव्हा होईल, 30 मिली ॲम्पियर टू 75 मिली ॲम्पियर. परत 100 मिली ॲम्पियर टू 1200 मिली ॲम्पियर वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन होतं. वेंट्रिक्युलर म्हणजे काय, तुमचं जे हृदय असतं, हे तुमचं हृदय त्याचे 4 कप्पे असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक कप्प्याला तुम्हाला काय दिलेलं असतं, एक नस दिलेली असते. त्या नसांपैकी एक नस कोणती असते, वेंट्रिक्युलर. तर या नसावरती ते प्रेशर क्रिएट होतं आणि यामुळं काय होतं की तुमचं शरीर, तुमचं जे हृदय आहे ते काय होतं, बंद पडायची शक्यता चालू होते. ठीक आहे, इथून चालू होत असते, या पॉईंटपासून चालू होत असते. आता ठीक, आता इथं लक्ष द्या, 200 मिली ॲम्पियर टू 500 मिली ॲम्पियर हर्ट क्लॅम्पिंग म्हणजे काय, तुमचं हर्ट असं स्क्वीज होतं, जसं आपण चिमटा लावतो ना आपल्या कपड्यांना, त्यावेळेस जे चिमट्याने कपडे तुमचे क्लॅम्प होतात तेच प्रकार इथं होत असतो. नंतर अबाव 1500 प्लस जर असेल तुमचा मिली ॲम्पियर करंट, तर तुमचे टिश्यू आणि ऑर्गन जळायला लागतात. ओके, हे लक्षात ठेवून द्या. आता हे विसरायचं नाही आहे, या लिमिट्स महत्त्वाचे आहेत, ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येईल. Burns suffered in electrical accidents can be very serious. These burns may be of 3 types. पहिला electrical burns, arc burns, thermal contact burns. Electric burns are the result of electric current flowing in tissues and may be either skin deep or affected deeper layers, muscle or bones. Tissue damage is caused by the heat generated. Heat generate झाल्यामुळे तुमचा टिश्यू डॅमेज होत असतो, करंटमुळं होत नाही, ॲक्च्युली करंटच्या इफेक्टमुळे होत असतं. इफ energy delivered by the electric shock is high, the body cannot dissipate heat. जर करंट जास्त झाला ना तर हीट डिसिपेट होत नाही आणि टिश्यू बर्न होऊन जातात. टिपिकली सच इलेक्ट्रिक बर्न्स आर स्लो टू हील. त्याला हील व्हायला वेळ लागत असतो. आर्क बर्न्स म्हणजे काय, ज्यावेळेस हाय टेम्परेचर प्रोड्यूस होत असतो इलेक्ट्रिक आर्कमुळं, तो काय होत असतो, एक्सप्लोजन तयार करतो बॉडी क्लोथच्या जवळ. ओके, नेक्स्ट आहे थर्मल कॉन्टॅक्ट, म्हणजे जर समजा आपलं शरीर एका हॉट सरफेसला टच झालं, त्यामुळे जे बर्न होणार आहे त्याला आपण थर्मल कॉन्टॅक्ट बर्न म्हणत असतो. आता हे सगळे जे शॉक आहेत याला आपण कसं प्रिव्हेंट करतो, पहिलं तर डूज अँड डोंट्स वापरायचं, की सुपरवायझरने काय करायला पाहिजे काय नाही, सगळ्यात महत्त्वाचं ते. दुसरं आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट PPE किट अँड टूल्स. आता इथं आपल्याला PPE किट हे असं असतं आणि टूल्स कोणकोणते आहेत हे आहेत. तर लक्षात ठेवून द्यायचं, PPE किट हे इन्सुलेटेड मटेरियलपासून तयार झालं पाहिजे. टूल्ससुद्धा एका इन्सुलेटेड मटेरियलपासून तयार झालं पाहिजे, त्याचे हँडल्स. ठीक आहे, बाकीचे तुम्ही मेटल्स पार्ट केले तरी चालतील, काय हरकत नाही, पण चांगल्या ग्रेडचं
इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक इक्विपमेंटला हँडल करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्याचं मेजरमेंट करावं लागेल. त्याच्यात करंट किती आहे, व्होल्टेज किती आहे, रेझिस्टन्स किती आहे, या सर्व गोष्टींची तुम्हाला पहिल्यांदा पडताळणी करून घ्यावं लागेल. मगच तुम्हाला त्याच्यावरती वर्क करता येईल. त्यासोबतच अशा प्रकारचे रबर इक्विपमेंटसुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल रिस्पायरेशन. तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते आर्टिफिशियल रिस्पायरेशनचं चित्र आहे. याच्यामध्ये काही मेथड्स दिले आहेत, त्यांना तुम्ही डायग्राम थ्रू पाहू शकता. या आर्टिफिशियल रिस्पायरेशनचा मी व्हिडिओ ऑनलाईन तुमच्या ग्रुपवरती टाकून देईन. त्यामुळे तुमची क्लिअरिटी अजून वाढायला लागेल आणि चित्रांमुळे जे तुम्हाला कमतरता येईल समजण्यामध्ये, ती कमतरता दूर होऊन जाईल. तर 3-4 मेथड्स आहेत आपल्याला त्या पाहायच्यात. होल्गर अँड निल्सन मेथड, हे 3 जे चित्र दिसत आहेत ते होल्गर आणि निल्सन मेथड आहे, जे की अडल्टसाठी आहे. व्यक्तीला पोटावरती झोपवायचं, त्याचे दोन्ही हात पहिल्यांदा लांब करायचे आणि नंतर मग त्याच्या दोन्ही हाताला कॉन्ट्रॅक्ट करून तोंडाजवळ घ्यायचं, म्हणजे तुमच्या कपाळावरती ठेवून द्यायचे. आणि नंतर काय करायचं, त्याच्या पाठीवरती तुम्ही मसाज करायची. ठीक आहे. नेक्स्ट आहे चॅफर्स मेथड. व्यक्तीला परत पोटावरती झोपवायचं, त्याच्या बाजूला आपण बसायचं, त्याच्या पाठीवरती चोळायचं. एक हात त्याच्या कपाळाच्या जवळ किंवा उजव्या कानाच्या जवळ असला पाहिजे आणि दुसरा हात समोर असला पाहिजे. ठीक आहे. ही झाली चॅफर्स मेथड. थर्ड आहे सिल्वेस्टर मेथड. सिल्वेस्टर मेथडला ज्या व्यक्तीला शॉक लागला आहे त्या व्यक्तीला तुम्हाला पाठीवरती झोपावं लागेल, त्याचे दोन्ही हात स्ट्रेच करावे लागतील. मग त्याच्या दोन्ही हाताला पोटावरती ठेवून पोटावरती दाब द्यावा लागेल आणि मग त्याला रिस्पायरेशन तुम्ही देऊ शकता. लास्ट आहे फॉर चिल्ड्रन अंडर 5. जे लहान मुलं 5 वर्षाच्या आतील असतील अशा मुलांना काय करायला पाहिजे, त्यांना पोटावरती झोपवायचं आणि त्यांच्या पाठीवरती मसाज करायची. पाठीवरती मसाज करत असताना स्पाईनच्या बरोबर साईडने तुम्हाला त्याला हे करावं लागेल, मसाज करावे लागेल आणि त्यांचे दोन्ही हात मोकळे एकदम लूज ठेवावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फायर्स. इलेक्ट्रिक फायर्स म्हणजे काय की इलेक्ट्रिसिटीमुळं कदाचित फायर्स निर्माण होऊ शकतात. तर ते फायर्स कोणकोणते आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत आणि त्याचे कॉजेस काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इलेक्ट्रिक फायरचा कॉज आहे फॉल्टी आउटलेट्स आणि अप्लायन्सेस. ठीक. आता मी याला पूर्णपणे एक्सप्लेन करणार नाही प्रत्येक वाक्य टू वाक्य, मी फक्त बेसिक तुम्हाला सांगून देईन. तुम्ही नंतर व्हिडिओ स्टॉप करून हे सगळं वाचून घ्या. ओके. आता ह्याच्यामध्ये आहे फॉल्टी आउटलेट्स. समजा कुठलेही इक्विपमेंट घेत आहे किंवा कुठलेही आपण स्विच सॉकेट काही लावतो आहे, तर ते फॉल्टी असू नये. बेसिक एवढंच. जर ते फॉल्टी असतील तर कदाचित त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होऊन काय होईल की आपले जी सरफेस आहे, जसे कर्टेन्स असतात, पडदे आपल्या घरात, गादी असते किंवा कुठले लाकडी इक्विपमेंट असतात, ते सगळे काय होऊ शकतात, बर्न होऊ शकतात. कशामुळं, फॉल्टी अप्लायन्सेसमुळं. ठीक आहे. एवढाच पॉईंट ह्याच्यामध्ये दिलेला आहे. नेक्स्ट आहे लाईटिंग फिक्चर्स. म्हणजे आपल्या घरामध्ये जर लाईट लावलेली असेल, जेवढी गरज आहे तेवढाच लाईट आपल्याला वापरायचा. समजा आपण घरामध्ये खूप वॅटेजवाला लाईट लावून दिला ज्याची गरज नाही आहे आपल्याला काहीच, तर काय होईल की आपल्या घरामध्ये गरमी वाढायला लागेल. कारण वॅटेज वाढलं तर तो हीट प्रोड्यूस करतो आणि हीट प्रोड्यूस झाली तर कदाचित त्या हीटमुळं बाकीचे इक्विपमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टीवरती हीटिंग प्रोसेसमुळं फायर प्रोड्यूस होण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवून द्या. हा सुद्धा पॉईंट तेच सांगतोय. बेसिकली टू हाय म्हणजे जे लाईट आहे आपल्या गरजेच्या जास्त असू नये. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. आलं लक्षात. नेक्स्ट आहे एक्सटेन्शन कॉर्ड्स. आपण घरी काय करतो की समजा कुठल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण सप्लाय देत नाही, मग काय करतो त्यासाठी आपण एक्सटेन्शन बॉक्स वापरतो. तर एक्सटेन्शन बॉक्स वापरत असताना सुद्धा त्याची एक लिमिट असते, त्याची एक कॅपॅसिटी असते. त्या कॅपॅसिटीनुसारच आपण त्याला यूज करायचं. जर त्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे गेलात तर तुमचा लोड करंट वाढतो आणि लोड करंट वाढल्यामुळं हीटिंग प्रोड्यूस होते, हीट प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्यूस झाली की काय होत असतं, इलेक्ट्रिक फायरची शक्यता असते.
हे सगळ्यात लक्षात ठेवून द्यायचं. म्हणून एक्सटेन्शन कॉर्ड वापरत असताना जो एक्सटेन्शन कॉर्ड वापरतो त्याची कॅपॅसिटी पाहायची, तो किती मिली एम्पियर किंवा किती एम्पियर करंटच्या कॅपॅसिटीचा आहे तेवढाच वापरायचा. आणि इक्विपमेंटचं सुद्धा कॅपॅसिटी चेक करायची. 5 एम्पियरच्या सॉकेटला जर तुम्ही 16 एम्पियरचा एक्सटेन्शन कॉर्ड लावलात आणि 16 एम्पियरची मोटर किंवा कुठलंही इक्विपमेंट 16 एम्पियरचं लावलं तर 5 एम्पियर तेवढी गरज पुरवू शकणार नाही. मग तो काय करेल, हीट प्रोड्यूस करेल 5 एम्पियरच्या सॉकेटमध्ये आणि त्यामुळे काय होईल, इलेक्ट्रिक फायरची शक्यता असते. नेक्स्ट आहे स्पेस हीटर्स. जिथं जिथं थंडीचं वातावरण जास्त, जसं की पोलार सेक्शन्स ऑफ अर्थ, म्हणजे जिथं ध्रुव असतं, ध्रुव ठिकाणी, त्या ठिकाणी काय असतं की थंडी जास्त असते. तर मग लोक काय करतात की हीटर्स वापरतात घराला हीट करण्यासाठी, रूम हीटर्स म्हणून असतात ते. तर याला आपण इलेक्ट्रिकल भाषेमध्ये स्पेस हीटर्स म्हणतो. आता हे स्पेस हीटर्स जे असतात यांना तुम्हाला काय करावं लागतं, व्यवस्थित वापरावं लागतं. असं नाही की बाबा त्यांना डायरेक्टली वापरून टाकलं आणि त्यांना वापरत असतानाही एका विशिष्ट ठिकाणी ठेवावं लागतं, जिथं वूड म्हणजे लाकूड, कापड, कागद अशा कुठल्याही गोष्टी ज्या की लवकर जळू शकतात तशा गोष्टींपासून ते दूर असलं पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्पेस हीटर्स. आणि हे पण लक्षात ठेवून द्या की स्पेस हीटर्स एका व्यवस्थित ठिकाणी जिथं वूड, कापड आणि कागद सारख्या गोष्टी असणार नाहीत, तर त्याला वापरलं तर काही हरकत नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फायर, जी की कशामुळे होऊ शकते, वायरिंग. आता वायरिंगच्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एकतर आउटडेटेड वायरिंग किंवा फॉल्टी वायरिंग. काही ठिकाणी काय होत असतं की कुठं तरी जॉईंट करून ठेवून देतात आणि त्याच्यावरती फक्त एक टेक्नोटेप लावून देतात. यामुळे काय होतं की बेसिकली त्या जॉईंटवरती इलेक्ट्रिक हीट प्रोड्यूस होते आणि इलेक्ट्रिक हीट हे कारण होऊ शकते इलेक्ट्रिक फायरशी. मग पहिला पॉईंट काय आहे आपला, बेसिकली फॉल्टी वायरिंग होऊ नये, व्यवस्थित वायरिंग करावी एकदम टेक्निकली. नेक्स्ट आहे वायरिंग आउटडेटेड असू नये, हे लक्षात ठेवून द्या. समजा 20 वर्षापासून आपण एक घरामध्ये वायरिंग केलेली आहे आणि आता 20 वर्षानंतर परत लोड वाढला आपल्या घरातला. 20 वर्षापूर्वी आपण विचार केलेला नसतो की आपला लोड किती वाढणार आहे. एक ठराविक लोडनुसारच आपण वायरिंग करतो. आपण फ्युचरचा विचार न करता अशा गोष्टी करत असतो. मग यामुळे काय होत असतं की जर लोड वाढला तर त्या 20 वर्षापूर्वीच्या वायरिंगवरती एक लोड येतो. त्यामुळे काय होत असतं, हीट प्रोड्यूस होऊन परत नंतर इलेक्ट्रिक फायरची शक्यता उद्भवते. हे लक्षात ठेवून द्यायचं की तुम्ही आउटडेटेड वायरिंग करायची नाही. हे पूर्ण गोष्टी वाचून घ्या, ह्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट आहे फायर एक्सटिंग्विशर. आता मी म्हणलं की हे फायरचे जे आपण पूर्ण पॉईंट्स बघितले की कशामुळं फायर होऊ शकते, पण या फायरला आपल्याला आता कसं विझवायचं आहे. ठीक आहे. फायर म्हणजे आग आणि एक्सटिंग्विश म्हणजे काय, विझवणे वा आग विझवणे, याला आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणत असतो. आणि हे जे इक्विपमेंट वापरतात त्याला आपण फायर एक्सटिंग्विशर्स हा शब्द वापरत असतो. त्याचे काही क्लास दिलेले आहेत, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास के. आता लक्षात घ्या, क्लास एमध्ये वूड आणि पेपर असतात. जर तशा प्रकारची फायर असेल तर त्याला वेगळ्या प्रकारे हँडल केलं जातं. जर लिक्विड असेल आणि गॅस असेल तर बी क्लास. आणि जर एनर्जाइज्ड इलेक्ट्रिकल फायर असेल तर काय असतो, क्लास सी. 4th आहे मेटॅलिक फायर असेल तर, जे टायटॅनियम, झिर्कोनियम, मॅग्नेशियम, सोडियम अशा प्रकारचे असतील तर ते क्लास डीमध्ये येतात. याचा आपला काही संबंध नाही. कुकिंग फायरचा थोडाफार संबंध आहे, कारण आपण इलेक्ट्रिकल सप्लाय घरामध्ये देत असतो. त्यामुळं कुकिंग फायर्स जे की ॲनिमल, व्हेजिटेबल ऑइल्स असतात, अशा प्रकारचे जर असतील तर तो क्लास सीमध्ये येत असतो. ठीक आहे. आता फायर ही जी आहे या टाईपमध्ये कधी पण 4 एलिमेंट सेम असतात. फ्यूल म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा वूड. नेक्स्ट आहे हीट. 3rd आहे ऑक्सिजन आणि 4th आहे चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन म्हणजे काय, एकाहून दुसऱ्याला, दुसऱ्याहून तिसऱ्याला, तिसऱ्याहून चौथ्याला, चौथ्याहून पाचव्याला, असं हळूहळू फायर वाढत जात असते. याला आपण चेन रिॲक्शन म्हणत असतो. नेक्स्ट आहे ABC पावडर फायर एक्सटिंग्विशर. ABC पावडर फायर एक्सटिंग्विशर हॅज न्यूमरस ॲडव्हान्टेजेस, मल्टीपर्पज एक्सटिंग्विशर म्हणजे मल्टीपर्पज आहे हे आणि मोस्ट कॉमन आहे हा. ठीक आहे.
याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवून द्या, व्हेरी फाईन केमिकल पावडर असते याच्यामध्ये. आता केमिकल पावडर कोणती असते? मोनो अमोनियम फॉस्फेट नावाचं एक केमिकल असतं. ते ह्या ABC पावडर फायर एक्सटिंग्विशरमध्ये तुम्ही वापरता. त्यामुळं काय होतं, एअर सफोकेट होते आणि फायर एक्सटिंग्विश होत असते. ह्याला आता आपण कुठं वापरू शकतो? ABC पावडर फायर एक्सटिंग्विशरला क्लास ABC फायरमध्ये वापरू शकतो. सिन्स इट इज नॉट अन इलेक्ट्रिकल कंडक्टर, हा इलेक्ट्रिकल कंडक्टर नाही असल्यामुळं तो चेन रिॲक्शन ब्रेक करतो आणि फायर एक्सटिंग्विश करतो. नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर. जिथं कार्बन डायऑक्साईड असतं शक्यतो तिथं काय होत नाही, फायर कॅच करत नाही. फायर कॅच करण्यासाठी तुम्हाला ऑक्सिजनची गरज असते, O2ची गरज असते. तर आपण कार्बन डायऑक्साईड वाढवला तर ऑक्सिजनची क्षमता कमी होते आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळं काय होत असतं, कार्बन डायऑक्साईडमुळं फायर एक्सटिंग्विश होत असते. आणि हे सगळ्यात क्लीनेस्ट टाईप आहे. का? कारण याच्यामागे तू काही धूर टाकत नाही, कुठल्याही प्रकारची धूळ टाकत नाही. यामुळं आपण त्याला कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशरला क्लीनेस्ट टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर म्हणतो. बेसिकली तो क्लास B या कॅटेगरीसाठी फायर एक्सटिंग्विशर म्हणून काम करत असतो. लक्षात आलं इथपर्यंत? आता आहे वेट केमिकल फायर एक्सटिंग्विशर. आता वेट, सर तुम्ही तर म्हणलात की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किंवा इलेक्ट्रिकल सिस्टमच्या जवळ वेट कंडिशन असली नाही पाहिजे. बरोबर आहे, पण काही ठिकाणी आपल्याला वेट केमिकल वापरावं लागतं, लिक्विड केमिकल वापरावं लागतं, त्याशिवाय पर्याय नसतो आपल्याला. पण तेही वापरत असताना ते लिक्विड असं असलं पाहिजे की ते इन्सुलेटिंग प्रॉपर्टीवालं असलं पाहिजे. ठीक आहे, मग असं कुठं आहे, आपण कुठं वापरत असतो? क्लास K फायरला वापरत असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवून द्या. का? कारण क्लास Kमध्ये ऑइल आणि फॅट आहे जे की लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. मग त्याला जर आपल्याला कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला परत लिक्विडच लागेल, त्यामुळं आपण ते वापरत असतो. नेक्स्ट आहे, याच्यामध्ये काय असतं, वेट केमिकलमध्ये काय असतं? पोटॅशियम असतं, कॉम्पोजिशन ऑफ पोटॅशियम. ते काय करतं? फायर एक्सटिंग्विश करण्यासाठी मदत करतं. पण ते कुठलं? ॲनिमल आणि व्हेजिटेबल फॅट ऑइल्स. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, हे चेन रिॲक्शन परत स्टॉप करतं आणि यामुळे काय होत असतं की फायर एक्सटिंग्विश होते. बेसिकली हे लिक्विड मिस्ट असतं. मिस्ट म्हणजे काय? धुकं. एक प्रकारचं धुकं जे असतं ना आपल्या घराच्या, हिवाळा जसा येतो तसं आपल्याला धुकं सकाळी दिसायला लागतं पहाटे. त्या प्रकारचं हे काय असतं? फायर एक्सटिंग्विशर असतं, वेट केमिकलवालं. नेक्स्ट आहे वॉटर मिस्ट. मिस्ट म्हणजे काय? धुकं. ठीक आहे, आता ह्या मिस्टमध्ये काय केलं जातं? न्यूअर टेक्नॉलॉजी वापरली जाते, जी आता लेटेस्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यात काय करतात माहिती आहे का त्यांनी? आता आपण पाण्याचा पूर्ण कंटेंट जो असतो तो नाही टाकत. पाण्याचे जे फ्रॅगमेंट्स असतात, असे छोटे मायक्रोस्कोपिक मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स, हे काय करतो आपण? त्या फायरवरती स्प्रेड करतो. आणि हे स्प्रेड केल्यामुळं काय होत असतं? ऑक्सिजनची लेवल डिक्रीज होते आणि याच्यामुळं फायर ही सफोकेट होते. आणि ह्याच्यामुळं काय होतं की फायर एक्सटिंग्विश होऊन होते. हे एकदम मोस्ट युनिक आहे वॉटर मिस्ट एक्सटिंग्विशर. आणि हे डिआयोनाइज्ड मिनरल्स वापरले जातात त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आयोनायझेस करणारे जे मटेरियल्स आहेत तिथले, ते सगळे काय करतात? डिआयोनाइज होऊन जातात आणि इट डज नॉट ॲक्ट ॲज अ कंडक्टर. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं की कंडक्टर म्हणून ॲक्ट करत नाही. मी तुम्हाला काय म्हणलं, वेट कंडिशनमध्ये जरी असलं तरी ते इन्सुलेटिंग प्रॉपर्टी असलं पाहिजे, त्यांनी इन्सुलेट केलं पाहिजे. हे लक्षात ठेवून द्या. जरी लिक्विड वापरलं तरी ते इन्सुलेटिंग प्रॉपर्टीवालं असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे वॉटर मिस्ट एक्सटिंग्विशर. हे कुठं वापरतो आपण? ABC आणि K मध्ये वापरतो, क्लासमध्ये वापरत असतो. ठीक आहे. फोम फायर एक्सटिंग्विशर. फोम म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जी फोम असते, फेस म्हणतो आपण त्याला कधी कधी. ठीक आहे, तो फोम फायर एक्सटिंग्विशर हा क्लास A आणि काही क्लास B साठी वापरत असतो. तो गॅसियससाठी वापरता येत नाही. हा काय करतो? एक फोम जो असतो एका स्पेसिफिक टाईपचा, तो काय करतो? त्या फायरवरती टाकल्यानंतर त्याच्यातलं एअर जो असतो, जो ऑक्सिजन लेवल कॅरी केलेला आहे, तो कमी होतो. आणि ह्यामुळे काय होत असतं की फायर एक्सटिंग्विश होत असते. आता ब्लँकेट. दिस ब्लँकेट प्रिव्हेंट्स दी वेपर फ्रॉम रायझिंग ऑफ द लिक्विड टू फीड द फायर. ओके, द स्टार्विंग द फ्यूल
बिकॉज द फोम इज मिक्स्ड विथ वॉटर इट हॅज अ कूलिंग इफेक्ट. हा कूलिंग इफेक्टचा वापर करत असतो. फोम फायर एक्सटिंग्विशर हा कूलिंग इफेक्ट वापर करणारा फायर एक्सटिंग्विशर आहे, हे विसरू नका. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्लीन एजंट फायर एक्सटिंग्विशर. आता क्लीन एजंट फायर एक्सटिंग्विशर हा काय आहे, गॅसियस फायर सप्रेशन. गॅसियस लक्षात ठेवून द्या, गॅसियस फायर सप्रेशन म्हणजे फायरला सप्रेस करतो तो. आता हा लिक्विड फॉर्ममध्ये केलेला असतो आणि हा ज्यावेळेस स्प्रे होतो त्यावेळेस तो एअरमध्ये हिट होतो. म्हणजे हा क्लीन एजंट फायर एक्सटिंग्विशर हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो. ज्यावेळेस त्याला स्प्रे करतात त्यावेळेस तो एअरशी ज्यावेळेस हिट होतो त्यावेळेस तो कन्वर्ट होतो गॅसमध्ये. आणि हा गॅस हा नॉन कंडक्टिंग गॅस असतो. ठीक आहे. त्यामुळं काय होतं, नॉन कंडक्टिंग असल्यामुळं इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही आणि फायरला सुद्धा एक्सटिंग्विश करण्यासाठी हे मदत करत असतं. हा बेसिकली इको फ्रेंडली असतो. म्हणजे ह्याचा जर वापर केला तरीसुद्धा आपल्या आसपासच्या वातावरणाला किंवा आपल्या आसपासच्या पर्यावरणाला ह्याचा काही इजा होत नाही. म्हणून ह्याला क्लीन एजंट फायर एक्सटिंग्विशर हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल अर्थिंग. बेसिकली अर्थिंग म्हणजे काय, दोन प्रकारचे अर्थिंग सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे न्यूट्रल अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग. पण त्या अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल इलेक्ट्रिकल अर्थिंग म्हणजे काय. दी प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग इमिडिएट डिस्चार्ज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी डायरेक्टली टू द अर्थ बाय द हेल्प ऑफ लो रेजिस्टन्स वायर. लो रेजिस्टन्स वायरचा वापर करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जीला डायरेक्टली अर्थकडे पास करतो. त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रिकल अर्थिंग म्हणत असतो. तो कुठल्याही प्रकारचा असेल. मग यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑर न्यूट्रल ऑफ द सप्लाय शुड बी कनेक्टेड टू द ग्राउंड. त्यांनी असं सांगितलेलं आहे. बेसिकली अर्थिंग प्रोव्हाइड्स सिम्पल पाथ टू द लिकेज करंट. लिकेज करंटसाठी हे वाक्य लक्षात ठेवून द्या, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, हे लक्षात ठेवून द्या. आणि अर्थला झिरो पोटेन्शियल म्हणून कन्सिडर करत असतो. म्हणून आपण काय करतो, अर्थला ग्राउंड करू. म्हणजे जे वाक्य हे आहे सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपण वायर हे अर्थला टाकतो. ह्याचं कारण काय, ते एक झिरो पोटेन्शियल म्हणून असतं. ठीक आहे. पोटेन्शियल म्हणजे झिरो व्होल्टेज, हे लक्षात ठेवून द्या. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल अर्थिंग, न्यूट्रल अर्थिंग आणि इक्विपमेंट अर्थिंग. आता बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवून द्यायची जे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय. न्यूट्रल अर्थिंग म्हणजे समजा जर तुमची 3 फेज सिस्टम आहे ज्याच्यामध्ये स्टार कनेक्टेड आहे ती सिस्टम, तर याच्यामध्ये हा सेंटर पॉईंट असतो जो की न्यूट्रल करू शकता तुम्ही. तर या अर्थिंगला जो आपण काय म्हणतो, न्यूट्रल अर्थिंग म्हणत असतो. ठीक आहे. तो डायरेक्टली ग्राउंडला टाकून देत असतो आपण. इन न्यूट्रल अर्थिंग द न्यूट्रल ऑफ द सिस्टम इज डायरेक्टली कनेक्टेड टू द अर्थ बाय द हेल्प ऑफ GI वायर. GI म्हणजे गॅल्वनाइज्ड आयरन वायर. जे आपल्या घरावरती पत्रे टाकायचे ना, मेटलचे पत्रे असायचे आपल्या घरावरती, ते जे असतात ते GI पासून बनलेले असतात. GI म्हणजे गॅल्वनाइज्ड आयरन पार्टपासून बनलेले असतात. दे आर कॉल्ड न्यूट्रल अर्थिंगला आपण सिस्टम अर्थिंगसुद्धा म्हणू शकतो. सच टाईप ऑफ अर्थिंग इज मोस्टली प्रोव्हाइडेड इन द स्टार वाइंडिंग. आणि हे बेसिकली जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, मोटरसाठी वापरले जाते. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अर्थिंग. आता इक्विपमेंट अर्थिंग म्हणजे काय, समजा जर ही मोटर आहे, या मोटरचा जो हा स्टेटरचा पार्ट असतो याच्यामध्ये करंट वाहत नसतो. मग तो नॉन करंट कॅरिंग पार्ट होऊन जातो. कशाचा, आपल्या मोटरचा. मग त्याला काय करायचं असतं, त्याला डायरेक्टली अर्थिंग करायची. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवून द्या की नॉन करंट कॅरिंग पोर्शन हा लक्षात ठेवून द्या, तो ग्राउंडला करतो. मग याला आपण काय म्हणत असतो, याला आपण म्हणतो इक्विपमेंट अर्थिंग. सच टाईप ऑफ अर्थिंग इज प्रोव्हाइडेड to the electrical equipment. Non-current carrying part of the equipment like metallic frame is connected to the earth by the help of the conducting wire. हे आता conducting wire थ्रू काय केलेलं आहे, अर्थिंग केलेलं आहे. If any fault occurs in the apparatus, the short circuit current to pass the earth by the help of wire, thus protect the system from damage and protects the human from getting into unwanted conditions like getting a shock. आलं लक्षात. आता
इथं चॅप्टर पूर्णपणे तुमचा संपून गेलेला आहे. फर्स्ट चॅप्टर याच्यामध्ये जेवढ्या कॉन्सेप्ट होत्या मी सगळ्या तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आता ज्या गोष्टी मला असं वाटतं की मी माझ्या या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या नाहीत त्याचे मी व्हिडिओज तुम्हाला पाठवेन, ज्यामुळे तुमची अधिक क्लॅरिटी होण्यासाठी ते व्हिडिओज तुम्हाला मदत करतील. ओके, तर इथं तुमचा चॅप्टर पूर्णपणे संपून गेलेला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर मला ग्रुपवरती सांगा.